दलांची ताकद जगाला शिवाजी पार्क मध्ये पथसंचलन सुरू आहे। यामध्ये अनेक देखावे सुद्धा सादर केले जात आहेत। भारताच्या तिन्ही जे दल आहेत त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय इंडियन नेव्हीची सध्याची ही दृश्य आहे। नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर आकाश कुमार चौहान आणि चालक आहेत सीएमडी आकाश पवार। यानंतर येत आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं प्रसिद्ध असं ब्राह्मोस क्षेपणास्त्र। जमीन हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणाहून याचा वापर होऊ शकतो। तर इकडे बघितलं एकंदरीतच देवेंद्र फडणवीस जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज ध्वजवंदन पार पडलं। त्यांनी तिरंग्याला अगदी सलामी सुद्धा दिली। महाराष्ट्र पोलीस दलाकडून राष्ट्रगीत सुद्धा सादर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी दिली गेली होती। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ध्वजवंदन केलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या पोलीस क्रीडा संकुलाच्या मैदानात ध्वजवंदन केलंय आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा पुण्यातल्या पोलीस ग्राउंडमध्ये ध्वजवंदन केलंय। ही तिन्ही दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत फक्त साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। आणि यानंतर आता आपण प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भातीलच इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून घेऊयात। आज भारत 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं होतं आणि तेव्हापासूनच दरवर्षी हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत। त्यांचं कर्तव्यपथावरती होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथक सुद्धा सहभागी होणार। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय। भिवंडी इथे संघाच्या कार्यालयात मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदना करण्यात आली। यावेळी शाखेतील पदाधिकारी, सुरक्षा रक्षक तसंच गणमान्य नागरिक उपस्थित होते। मोहन भागवत हे 23 ते 27 जानेवारी दरम्यान भिवंडीत मुक्कामी आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्तानं दिल्लीतील इंडिया गेट, राष्ट्रपती भवन ते अगदी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत देशातील प्रमुख इमारती या तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यात। संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा हा समारोह मोठ्या गर्वानं साजरा केला जातोय। देशातील अशा प्रमुख इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय थेट दिल्लीतली ही दृश्य असून आपण पाहतोय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग जे आहेत ते आता स्वागतासाठी थांबले आहेत आणि कोण येणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत। आज 76वा प्रजासत्ताक दिन भारत साजरा करतोय आणि ही दृश्य आपण सध्या थेट दिल्लीतून पाहतोय ती म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत झालंय। मोदींकडून वीर योद्ध्यांना आदरांजली सुद्धा वाहिली गेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी इथे आपण पाहतोय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग स्वतः उपस्थित होते। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। ये स्मारक अपने वीर शहीदों के लिए
राष्ट्र की कृतज्ञता का प्रतीक, श्रद्धा और गौरव, इन भावों का संगम। The Prime Minister, having arrived here, is now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame. राष्ट्रीय युद्ध स्मारक दिल्लीमध्ये आहे आणि या ठिकाणाहून ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या या ठिकाणी पोहोचले आहेत आणि मोदींकडून याच ठिकाणी वीर योद्ध्यांना आदरांजली सुद्धा अर्पण केली जाणार आहे. 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या निमित्तानं योद्ध्यांना आदरांजली वाहण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झालेत. त्यांच्यासोबत ही दृश्य आपण पाहतोय. त्यात दिसतंय की संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर तिथून त्यांना स्मारकापर्यंत आता नेण्यात येत आहे. सोबतच सैन्य दलातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आपण पाहतोय तो पार पडताना दिसतोय. सगळी या ठिकाणी शासकीय प्रक्रिया जी असते ती बजावली जाते. सैन्य दलासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आदरांजली वाहायच्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं पुष्पहार सुद्धा आता अर्पण केला जाणार आहे. ही दृश्य आपण सध्या पाहतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीर योद्ध्यांना आदरांजली अर्पण करतायत. दिल्लीतली संपूर्ण दृश्य सध्या आपण पाहतोय. या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सध्या पार पडतोय आणि त्यासाठीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांनी पुष्पचक्र जे आहे ते सैनिकांना वाहिलं आहे आणि या ठिकाणी आपली आदरांजली सुद्धा त्यांच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांच्यासोबत आपण पाहतोय की निवृत्त लष्करी अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. आणि यानंतर पुन्हा उर्वरित बातम्या ज्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजवंदन केलंय. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फडणवीसांनी ध्वजवंदन केलंय. तर सरकार स्थापन झाल्यानंतर यंदाचा फडणवीसांचा हा अगदी पहिलाच प्रजासत्ताक दिन आहे.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा नंदुरबार पोलीस कवायत मैदानावरती संपन्न झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदनही करण्यात आलं. यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या विविध पोलीस पथकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि पोलिसांनी पथसंचलन केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळ्यात राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तसंच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलं. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तिरंग्याला मानवंदनाही दिली आणि यावेळी सगळे पोलीस अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते. वर्धेच्या जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय. तब्बल 11 वर्षांनंतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजवंदन केलंय. यावेळी 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच वर्धा जिल्ह्याला पालकमंत्रीपदही मिळालंय आणि म्हणूनच राज्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसत होतं. देशातील या महत्त्वाच्या इमारती तिरंगा रंगात रंगून गेल्या होत्या आणि या सुंदर देखाव्यांचा लाभ प्रत्येक भारतीयांनी दरवर्षी त्यांना घ्यायला मिळतो. मुंबईचं सीएसटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आणि बीएससी अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत सुद्धा तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे. वेगवेगळं औचित्य साधून सीएसटी स्थानकावरती नेहमीच रोषणाई केली जाते. आजही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आली. जी रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी अगदी गर्दी केली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय इमारतींसह भारतातील काही महत्त्वाच्या स्थळांनाही आकर्षक रोषणाई करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील प्रसिद्ध वरळी बांद्रा सी लिंकला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तर ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी उसळली होती. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तानं पंढरपूर इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इथे झेंडू, शेवंती, कामिनी अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे इथल्या भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे. देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार इथे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. यासोबतच नगरपालिकाच्या विशिष्ट प्रकारची विद्युत रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जिल्ह्यातील अनेक कार्यालयांना सुद्धा तिरंग्यांची रोषणाई करण्यात आली होती. कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होतोय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सी लिंक जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 15 मिनिटांत शक्य होईल. 27 जानेवारीपासून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल. रविवारी आठवड्यात 3 दिवस जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेनं 24 ते 26 जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक घेतला असून या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अंधेरी आणि बोरिवली या स्थानकांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार असल्याचं कळत होतं. आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता तब्बल 30 लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे 3000 कोटी लाटल्याचं वृत्त समोर आलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्यावरून कसा वाद पेटलाय त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. राज्यात 30 लाख बोगस लाडक्या. सरकारच्या तिजोरीवर लाडकीचा डल्ला. सरकारवर गुन्हे दाखल करा, विरोधकांची मागणी. महायुतीची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवीन वाद समोर आलाय. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलाय. काय आहे हा दावा पाहूयात. 2 कोटी 46 लाख लाडकींना दर महिन्याला
3700 कोटींचा हप्ता. राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखालील आहेत. शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ. 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ. 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन. 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ. राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच FIR दाखल करण्याची मागणी केली. आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे. सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1,10,000 कोटींची तूट आहे. त्यामुळे सरकारनं योजनांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतलाय. त्यातच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले, तर 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय. सरकारनं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली. एवढंच नाही तर श्रीमंत लाडकींनी पैसे परत करण्याचं आवाहन देखील सरकारनं केलंय. मात्र आता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3,000 कोटी लुटल्याचं समोर आल्यानं सरकार या लाडक्यांकडून पैसे वसूल करणार का याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट